तर या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होत असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। शिंदे सेनेतील वाचाळवीर आणि अकार्यक्षम असलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार नाही। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी दिली आहे। तर शिवसेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची माहिती आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेनेच्या दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारांना आता डच्चू मिळण्याची शक्यता आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। भूषण, नक्की शुभम, एकंदर पाहिलं तर उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामध्ये शिवसेनेच्या 8 नावांवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। ही 8 नावं कोणती तर उदय सामंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, संजय शिरसाट, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल आणि प्रकाश आबिटकर अशा प्रकारे 8 नावं आहेत, आपण पाहू शकता। आणि पाहिलं तर एकंदर या संपूर्ण या मंत्रिमंडळामध्ये आपण पाहिलं तर 3 नावांवरती सध्या डच्चू मिळालेला आहे। मागील मंत्रिमंडळाचे जे नाव आहेत ते म्हणजे दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या 3 नावांवर सध्या आपला पत्ता कट झालेला पाहायला मिळत आहे। एकंदर पाहिलं तर या 3 नावांची जर कारकीर्द पाहिलं तर कुठेतरी वादग्रस्त अशा प्रकारे त्याची कारकीर्द होती आणि एकंदर या संपूर्ण 3 नावांमध्ये काहीसा विरोध सुद्धा भाजपचा झालेला पाहायला मिळत, त्यामुळे संपूर्ण 3 नावांमध्ये सध्या आपल्याला पत्ता कट झालेला पाहायला मिळत आहे। आणि ही 8 नावं सध्या निश्चित झालेली आहेत आणि उरलेली जी नावं आहेत किंवा उरलेली जी खाती आहेत ती लवकर जाहीर होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली। दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारांना आता डच्चू मिळण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेतील वाचाळवीर आणि अकार्यक्षम असलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार नाहीये। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, कारण दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होत असल्याचं कळतंय। सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिलेली आहे। दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना आता या नव्या सरकारमध्ये डच्चू मिळण्याची शक्यता आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय, यशवंतराव चव्हाण, जयंत